नमस्कार. सर्व कर्मचाऱ्यांकरिता अतिशय महत्त्वाची बातमी. 8वे वेतन आयोग लागू करण्याचा सरकारचा मोठा निर्णय आणि पगारात बंपर वाढ होऊ शकते. फार आनंदाची गोष्ट आहे. पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या ओढीत असल्याचे समजते. केंद्र सरकारने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली असली तरी अद्याप कोणतेही औपचारिक आदेश जारी झालेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये चिंता पसरलेली आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेली 7व्या वेतन आयोगाची सुविधा दिली जात आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2026 रोजी 8व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू होणार आहे. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये आयोगाची स्थापना केली तर आयोगाकडे केवळ 1.5 वर्षाचा कालावधी असेल ज्यात ते वेतन श्रेणी काढू शकतील. 1 जानेवारी 2016 पासून सुरू झालेली 7व्या वेतन आयोग ती 22 जुलै 2017 पासून लागू झाली. त्यामुळे मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 1 वर्ष 6 महिन्यांनी उशीर झाला. ही प्रक्रिया पुढील 8व्या वेतन आयोग जारी होण्याच्या संदर्भात देखील होऊ शकते. कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीत वाढ करण्यासाठी केंद्र सरकार दर 10 वर्षांनी एक वेतन आयोग समिती स्थापन करते. या आयोगाला वाढत्या महागाई व इतर घटकांचा विचार करून नवीन वेतन श्रेणी तयार करावी लागते. वेतन श्रेणी तयार करण्यासाठी आयोगाला सुमारे 2 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणून जर सरकारला 2026 मध्ये वेतन आयोग सुरू करायचा असेल तर आताच तात्काळ त्यांना पावले उचलावी लागतील. तुम्हाला काय वाटते 8व्या वेतन आयोगाबद्दल नक्की कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.